आणि यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम सध्या बोलतात, थेट जाऊयात. समजून येते आज संध्याकाळी स्थायी समितीची बैठक आहे जिथे तुम्ही आणि राहुल शेवाळे वगैरे सगळे एकत्रित भेटणार आहेत असं काही? नाही, आम्ही भेटणार जरूर आहोत, परंतु ती भेट आमची ही गटस्थापना, गटाचं रजिस्ट्रेशन, पक्षाची बैठक, गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबींकरता, तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत. स्थायी समिती जे मुंबईची स्थायी समिती आहे त्यावर देखील भारतीय जनता पक्ष दावा करेल, स्पष्टपणे ते पद देखील भाजपलाच हवं आहे अशा प्रकारची देखील चर्चा सुरू झाली. त्याचमुळे जे आतापर्यंत शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत, जे हॉटेल मध्ये थांबलेले होते, ते आता सगळे घरी जात आहेत. त्यांना स्पष्ट कळलंय की आता महापौरपद हे भाजपला मिळतं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो आणि त्यामुळे कुठलंही पद मिळवण्याकरता आम्ही आग्रही नाही. या मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवून आणणं आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवणं हे आमचं लक्ष्य आहे, हे आमचं उद्देश आहे आणि त्या उद्देशाशी आम्ही कटिबद्ध आहोत. केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती अशी मिळते, केंद्रीय नेतृत्वाकडून भाजपला संकेत दिलेला आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये महापौर पदाच्या संदर्भामध्ये तडजोड केली जाणार नाही, भाजपचाच महापौर बसवायचा आहे असं काही. तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे. भाजपचा होईल किंवा शिवसेनेचा होईल हे महत्त्वाचं नाही. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं महत्त्वाचं आहे. मुंबई शहराचा विकास घडवणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्या एका पक्षाला महापौरपद मिळणं इतकी छोटी ही निवडणूक नव्हती. ही मुंबईच्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करणारी निवडणूक होती. संख्याबळ तुमचं सगळ्यात जास्त आहे अमितजी. नाही, संख्याबळ आमचं 118 आहे. आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत आणि आमचे 118 नगरसेवक या ठिकाणी हाफवे पेक्षा 4 नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे, एकनाथ सर, अमित सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.